आज आपण एकच वाक्य सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कसे वापरता येईल ते पाहूया। त्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्यांचा वापर करायचा आहे। क्रिया झाली हे सांगण्यासाठी आपल्याला सिंपल पास्ट टेन्सच्या सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे। क्रिया झाली असे सांगण्यासाठी आपल्याला कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप घ्यावे लागते, हे कायम लक्षात ठेवा। क्रिया नेहमी होते हे सांगण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे। क्रिया नेहमी होते असे सांगण्यासाठी आपल्याला कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागते। कर्ता म्हणून I, we, they, you या सर्वनामांपैकी एक सर्वनाम असेल वा अनेक वचनी नाम असेल तर क्रियापदाच्या मूळ रूपाला s, es, is जोडून घ्यायचे नाही। कर्ता म्हणून he, she, it पैकी एक सर्वनाम असेल वा एक वचनी नाम असेल तर कर्त्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला s, es, is जोडून घ्यावे लागते, हे कायम लक्षात ठेवा। क्रिया यानंतर होईल हे सांगण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट प्लस शॅल वा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे। क्रिया या क्षणानंतर होईल असे सांगण्यासाठी आपल्याला कर्त्यानंतर शॅल वा विल घेऊन त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागते, हे कायम लक्षात ठेवा। आता आपण सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स ची एकत्र वाक्ये पाहूया। क्रियापदाचे स्वरूप बदलले की वाक्याचा काळ बदलून अर्थही बदलतो, हे कायम लक्षात ठेवा। आता हे पहिले वाक्य पहा। I cleared the table, मी टेबल आवरले, हे सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य आहे। इथे टेबल आवरण्याची क्रिया झाली हे लक्षात येते। आता हे दुसरे वाक्य पहा। I cleared the table, मी टेबल आवरते, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे। इथे टेबल आवरण्याची क्रिया नेहमी होते हे लक्षात येते। आता हे तिसरे वाक्य पहा। I shall clear the table, मी टेबल आवरेन, हे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य आहे। इथे या क्षणानंतर टेबल आवरले जाईल हे सांगितले आहे। आता याच प्रमाणे तिन्ही काळांमध्ये काही वाक्ये दिलेली आहेत ती पहा। The show began at 7:30. शो 7:30 वाजता सुरू झाला। The show begins at 7:30. शो 7:30 वाजता सुरू होतो। The show will begin at 7:30. शो 7:30 वाजता सुरू होईल। सौम्या traveled by this bus. सौम्याने ह्या बसने प्रवास केला। सौम्या travels by this bus. सौम्या ह्या बसने प्रवास करते। सौम्या will travel by this bus. सौम्या ह्या बसने प्रवास करेल। लता सेलिब्रेटेड हर सन्स बर्थडे. लताने तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला। लता सेलिब्रेट्स हर सन्स बर्थडे. लता तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा करते। लता विल सेलिब्रेट हर सन्स बर्थडे. लता तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा करेल। आय पिंच हर यस्टरडे. मी काल तिला चिमटा काढला। आय पिंच हर एव्हरी डे. मी तिला रोज चिमटा काढते। आय विल पिंच हर टुमॉरो. मी तिला उद्या चिमटा काढेन। नुपूर वॉटर द प्लांट्स. नुपूरने झाडांना पाणी घातले। नुपूर वॉटर्स द प्लांट्स. नुपूर झाडांना पाणी घालते। नुपूर विल वॉटर द प्लांट्स. नुपूर झाडांना पाणी घालेल। रुद्राक्ष बिटेड मी. रुद्राक्षने मला मारले। रुद्राक्ष बीट्स मी. रुद्राक्ष मला मारतो।
रुद्राक्ष विल बीट मी. रुद्राक्ष मला मारेल. ही ब्रॉड फिश लास्ट वीक. गेल्या आठवड्यात त्याने मासे आणले. ही ब्रिंग्स फिश ऑन संडेज. तो दर रविवारी मासे आणतो. ही विल ब्रिंग फिश टुमॉरो. तो उद्या मासे आणेल. आय चेंज द ट्रेन ॲट दादर. मी दादरला ट्रेन बदलली. आय चेंज द ट्रेन ॲट दादर. मी दादरला ट्रेन बदलते. आय विल चेंज द ट्रेन ॲट दादर. मी दादरला ट्रेन बदलेन. रुजुल एट नॉनव्हेज फूड. रुजुलने मांसाहारी अन्न खाल्ले. रुजुल एट्स नॉनव्हेज फूड. रुजुल मांसाहारी अन्न खातो. रुजुल विल ईट नॉनव्हेज फूड. रुजुल मांसाहारी अन्न खाईल. नमिता टूक हिम टू द हॉस्पिटल. नमिता त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. नमिता टेक्स हिम टू द हॉस्पिटल. नमिता त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. नमिता विल टेक हिम टू द हॉस्पिटल. नमिता त्याला हॉस्पिटलला घेऊन जाईल. सुधांशू रीच देअर ऑन टाइम. सुधांशू तेथे वेळेवर पोहोचला. सुधांशू रिचेस देअर ऑन टाइम. सुधांशू तेथे वेळेवर पोहोचतो. सुधांशू विल रीच देअर ऑन टाइम. सुधांशू तेथे वेळेवर पोहोचेल. आय क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद केला. आय क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद करतो. आय विल क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद करेन. सरल पेंटेड 2 वॉल्स. सरलने 2 भिंती रंगवल्या. सरल पेंट्स 2 वॉल्स. सरल 2 भिंती रंगवतो. सरल विल पेंट 2 वॉल्स. सरल 2 भिंती रंगवेल. माय मदर वेंट टू द मार्केट. माझी आई बाजारात गेली. माय मदर गोज टू द मार्केट. माझी आई बाजारात जाते. माय मदर विल गो टू द मार्केट. माझी आई बाजारात जाईल. मेघा टोल्ड यू एव्हरीथिंग. मेघाने तुला सर्व काही सांगितले. मेघा टेल्स यू एव्हरीथिंग. मेघा तुला सर्व काही सांगते. मेघा विल टेल यू एव्हरीथिंग. मेघा तुला सर्व काही सांगेल. वर्षा प्लेड चेस. वर्षा बुद्धिबळ खेळली. वर्षा प्लेज चेस. वर्षा बुद्धिबळ खेळते. वर्षा विल प्ले चेस. वर्षा बुद्धिबळ खेळेल. विनय ब्रॉड स्वीट्स. विनयने मिठाई आणली. विनय ब्रिंग्स स्वीट्स. विनय मिठाई आणतो. विनय विल ब्रिंग स्वीट्स. विनय मिठाई आणेल. तुषार डेकोरेटेड द हॉल. तुषारने हॉल सजवला. तुषार डेकोरेट्स द हॉल. तुषार हॉल सजवतो. तुषार विल डेकोरेट द हॉल. तुषार हॉल सजवेल. प्रियंका टूक पार्ट इन एसे रायटिंग कॉम्पिटिशन. प्रियंकाने निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेतला. प्रियंका टेक्स पार्ट इन एसे रायटिंग कॉम्पिटिशन. प्रियंका निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेते. प्रियंका विल टेक पार्ट इन एसे रायटिंग कॉम्पिटिशन. प्रियंका निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेईल. परीचे ऑल पेपर्स. परीने सर्व पेपर्स तपासले. परी चेक्स ऑल पेपर्स. परी सर्व पेपर्स तपासते. परी विल चेक ऑल पेपर्स. परी सर्व पेपर्स तपासेल. सुधा स्नॅच पिंकीज चॉकलेट्स. सुधाने पिंकीची चॉकलेट्स हिसकावून घेतली. सुधा स्नॅचेस पिंकीज चॉकलेट्स. सुधा पिंकीची चॉकलेट्स हिसकावून घेते. सुधा विल स्नॅच पिंकीज चॉकलेट्स. सुधा पिंकीची चॉकलेट्स हिसकावून घेईल.
विश्वज borrowed 200 rupees. विश्वजने 200 रुपये उधार घेतले. विश्वज borrows 200 rupees. विश्वज 200 रुपये उधार घेतो. विश्वज will borrow 200 rupees. विश्वज 200 रुपये उधार घेईल. म्युकर hid your water bottle. म्युकरने तुझी पाण्याची बाटली लपवली. म्युकर hides your water bottle. म्युकर तुझी पाण्याची बाटली लपवतो. म्युकर will hide your water bottle. म्युकर तुझी पाण्याची बाटली लपवेल. आता यासारखी तिन्ही काळांची वाक्ये बनवण्यासाठी काही क्रियापदांची काळानुसार योग्य रूपे दिलेली आहेत. त्यांना घेऊन जास्तीत जास्त वाक्ये तयार करून त्यांचा रोजच्या संभाषणात वापर करा.